नमस्कार मित्रांनो, आज 14 नोव्हेंबर बालदिवस. बालदिन सुरू कधी झाला? भारतात आणि इतर देशांमध्ये बालदिन का साजरा केला जातो? बालदिनाचा खरा अर्थ काय आहे? या दिवशी मुलांच्या हक्कासाठी आपण काय केले पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. दरवर्षी आपण बालदिन साजरा करतो. शाळांमध्ये रंगीबेरंगी कपडे, गाणी आणि चॉकलेट्सची मजा. पण खरं सांगायचं तर बालदिन फक्त मजेसाठी नाही, फक्त एक गिफ्ट नाही, तर एक आठवण आहे ज्यात प्रत्येक मुलाला प्रेम, शिक्षण आणि संधी मिळायला हवी. या दिवशी सुरुवात झाली होती ती एका लढ्याची, मुलांच्या हक्कासाठी. बालदिनाची सुरुवात 1920 साली तुर्कीमध्ये झाली. देशाचे नेते मुस्तफा केमाल आतातुर्क यांनी हा दिवस मुलांसाठी समर्पित केला, कारण ते मानायचे की आजची मुलं म्हणजे उद्याचं राष्ट्र. नंतर 1954 साली संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांना आपला बालदिन ठरवायला सांगितला. आज 90 पेक्षा जास्त देश वेगवेगळ्या तारखांना बालदिन साजरा करतात, पण उद्देश एकच, मुलांच्या हक्कांचा सन्मान. भारतामध्ये दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. चाचा नेहरूंना मुलं खूप प्रिय होती, म्हणून हा दिवस त्यांच्या नावाने ओळखला जातो. जपानमध्ये कोदोमा नोही या दिवशी रंगीबेरंगी मासे, पतंग म्हणजे कोईनबोरी लावतात, ताकद आणि यशाचं प्रतीक म्हणून. नायजेरियात मुलांचे परेड्स, ब्राझीलमध्ये खेळ आणि आनंदाचा दिवस. प्रत्येक देश वेगळा, पण संदेश एकच, मुलं म्हणजे आशा. बालदिन आजही महत्त्वाचा आहे, कारण जगात अजूनही अनेक मुलं संघर्ष करत आहेत. जगभरात सुमारे 16 कोटी मुलं बालकामात अडकलेली आहेत. लाखो मुलं अजून शाळेत जाऊ शकत नाहीत. अनेकांना योग्य अन्न, आरोग्य सेवा आणि सुरक्षितता मिळत नाही. म्हणूनच बालदिन म्हणजे केवळ आनंद नाही, ती एक आठवण आहे की अजून बरंच काही काम आपलं बाकी आहे. आता प्रश्न असा आहे, हे 5 सोपे पण प्रभावी उपाय आपण पाहूया. शिका, मुलांच्या हक्कांबद्दल वाचा, ज्ञान म्हणजेच पहिला टप्पा. शेअर करा, सोशल मीडियावर बाल हक्काविषयी कथा किंवा माहिती शेअर करा. मदत करा, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन सारख्या संस्थांना थोडं योगदान द्या किंवा स्वयंसेवक व्हा. ऐका, आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना ऐका, त्यांना फक्त समजून घेणंही मोठं काम असतं. आवाज उठवा, मुलांवर अन्याय होत असताना आपण शांत राहिलं नाही पाहिजे. त्यासाठी बोला आणि प्रश्न विचारा. आपण मोठे झालो, पण लहानपणातील निष्पापपणा, उत्सुकता आणि स्वप्न ही जपायलाच हवीत. बालदिन फक्त मुलांसाठी नाही, तो आपल्यालाही आठवण करून देतो की कधीतरी आपणही एक मूल होतो. आणि म्हणूनच आजचा दिवस आहे तो बालपण जपण्याच्या आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं जग बनवण्याचा. मग या बालदिनी एक छोटं पाऊल उचलूया. एखाद्या मुलाचं हास्य वाढवूया, एखादी गोष्ट शेअर करूया आणि एखादं स्वप्न जपून ठेवूया. कारण खरा बदल सुरू होतो जाणीवेपासून आणि प्रेमापासून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये लिहा तुमची आवडती बालपणीची आठवण नेमकी कोणती. मी आहे स्नेहा. पुन्हा भेटूया एका प्रेरणादायी विषयासोबत. धन्यवाद.